आणि मागील काही दिवसांपासून बंद असणारी RST5 ही मोनोरेल आता पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत आली आहे। या मोनोरेलमधील आवश्यक भाग भारतात मिळत नव्हता, त्यामुळे ही मोनोरेल दुरुस्ती अभावी बरेच दिवस बंदही होती। परंतु याबाबत MMRDAने पुढाकार घेऊन स्वतःच या मोनोरेलसाठी आवश्यक असलेले पार्ट तयार केले आणि आता ही मोनोरेल पूर्णपणे भारतीय बनावटीची करण्यात आली आहे। मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे, कारण मागील काही दिवसांपासून बंद असणारी RST5 नावाची जी मोनोरेल आहे ती आता पुन्हा एकदा सेवेत आलेली आहे। लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ही पूर्णपणे ट्रेन बंद होती। त्याला अडचण अशी झाली होती की या ट्रेनसाठी जे आवश्यक असणारे भाग आहेत ते कुठेतरी भारतात मिळत नव्हते। परदेशी कंपनीच्या माध्यमातून हे सगळे पार्ट्स भारतात आणले जात होते, परंतु टाळेबंदीमध्ये हे करणं शक्य नव्हतं आणि त्यामुळेच ही ट्रेन काही दिवसांपासून पूर्णपणे बंद झाली होती। परंतु या बाबतीत MMRDAने पुढाकार घेतला आणि त्यानंतर या मोनोरेलसाठी आवश्यक असणारे सर्व जे पार्ट्स आहेत हे भारतातच बनवायला सुरुवात केलेली आहे। महत्त्वाची ही बाब आहे की या मोनोरेलसाठी वापरण्यात आलेले आत्ताचे जे सर्व पार्ट्स आहेत हे भारतीय आहेत, त्यामुळे आता ही पूर्णपणे भारतीय बनावटीची मोनोरेल तयार झालेली आहे असं म्हणायला देखील हरकत नाहीये। आत्मनिर्भर मोनोरेल आता आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते। MMRDA डिपार्टमेंटने पुढाकार घेऊन अशा पद्धतीने ही मोनोरेल तयार केलेली आहेत। ही 5वी मोनोरेल आहे। अशाच पद्धतीने आणखीन 2 मोनोरेल लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत। मोनोरेलनं बसनं जात असतो त्यांना आता मोनोरेलचा हा देखील पर्याय उपलब्ध होणार आहे। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।